अनुग्रहाच्या स्थानात तुमचे स्वागत आहे. इथे तुम्ही देवाच्या लपलेल्या संदेशांना समजू शकता. फक्त बायबल शोमध्ये मी पास्टर सुजिनली तुमचं स्वागत करत आहे. मला सर्व दर्शकांबरोबर एक प्रश्न विचारायचा आहे. का तुमच्यात कोणी असा आहे जो बायबल वाचतो पण तरीही देवाच्या प्रेमाला समजत नाही? का तुम्ही असा विचार करता? विश्वासाने भरपूर सफल जीवन जगण्यासाठी प्रत्येक दिवस कसं जगायचं आजपासून फक्त की बायबल शोमध्ये आपण परमेश्वराच्या वचनांना खोलवर समजूया आणि जाणू की कसं आमचं हृदय देवाच्या प्रेमाने भरू शकतं. आजचे वचन आहे उत्पत्ती 1:1 सर्वप्रथम देवाने आकाश आणि पृथ्वीची रचना केली. जर तुम्ही लहानपणापासून समजता की देव जिवंत आहे, तो सर्वशक्तिमान सृष्टीकर्ता आहे आणि तुम्ही बायबलबद्दल जाणता, तर तुम्हाला या सत्याला समजणं आणि देवावर विश्वास करणं सोपे होईल. पण आजच्या समयामध्ये वेळामध्ये शाळामध्ये वेगळंच काही समजवलं जातं, त्यामुळे देवाच्या वर विश्वास करणे कठीण होते. बायबलला सगळ्यात जास्त विकणारे पुस्तक म्हणून जाणले जाते. आपल्याला देवाच्या स्पष्ट आणि सगळ्या प्रमाणांना दाखवते. बायबल उत्पत्ती 1:1 आपल्याला सांगते की सर्वप्रथम देवाने आकाश आणि पृथ्वीची सृष्टी केली. उत्पत्तीचे पहिले अध्याय देवाच्या त्या सर्व कार्यांचे वर्णन करते, जसे की देवाने कसं ब्रह्मांड, पृथ्वी आणि मानव जातीला बनवले. सृष्टीवाद हे मानतं की देवानेच ब्रह्मांड आणि त्याच्यामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंची रचना केली आणि ते मला हेही सांगतं की आम्हाला देवाच्या केंद्रित जीवन जगलं पाहिजे आणि स्वर्गाच्या आशेबरोबर देवाच्या इच्छेचं पालन करायला पाहिजे. पण विकासवाद आम्हाला हे सांगते की सर्व जीव निर्जीव वस्तूंपासून विकसित झाले आणि प्राकृतिक चयनाने ते वेगवेगळ्या प्रजातीमध्ये विभागले गेले आणि विचारधारा अजून कायम आहे की माणूस जो आहे तो माकडापासून उत्पन्न झाला. विकासवादी सांगतात की जीवनाच्या संयोगाने म्हणजे अस्तित्वात आलं आणि ते देवाच्या अस्तित्वाला नकारतात. म्हणून समाजामध्ये मानव केंद्रित विचारधारा पसरली आहे. लोक फक्त खाणे, घालणे आणि रोजच्या चिंतेमध्ये राहतात. त्याच्यामुळे ते खरी शांती आणि आनंद प्राप्त करू शकत नाही. ते विचार करतात की जर ते देवाचे म्हणजे की या जीवनाचे भरपूर आनंद घेणार, पण शेवटी त्यांना खरा आनंद आणि शांती भेटत नाही आणि शेवटी जेव्हा मनुष्य मृत्यूकडे वळतो तेव्हा त्याचा शरीर त्याचे मृत्यूकडे जातो आणि त्याची आत्मा नरकामध्ये जाते. हे या संसारामध्ये जे सर्व काही आहे ते कोणी ना कोणी बनवलं आहे. ते लहान कानह किंवा एक विमान त्याला एका माणसाने बनवले असं काहीच नाही आहे जे स्वतःहून उत्पन्न होऊ शकते. तशाच प्रकारे पृथ्वीवरही सर्व काही देवानेच निर्माण केले आणि त्यांनी त्याला विशेष उद्देशाने बनवले. उत्पत्ती 1:1 त्याच्या 3ऱ्या पदापासून आपण पुढे बघू. तिथे लिहिलं आहे देवाने आपल्या वचनाने आकाश आणि पृथ्वी आणि त्याच्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टींची सृष्टी केली. इब्रानी आपण बघतो 11 पद सांगतं की विश्वासामुळेच आपल्याला कळतं की सर्व सृष्टीची रचना परमेश्वराच्या द्वारे झाली आहे. प्रकृती आणि पवित्र शास्त्र दोन्हीही परमेश्वराच्या अस्तित्वाला अंतहीन प्रमाणांना ते दाखवतात. उदाहरणार्थ उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम ह्या 4 दिशा आहेत. गरम, सर्दी आणि वसंत असे चार ऋतू आहेत. पृथ्वीचे गोल फिरणे हे एवढं बरोबर कार्य कसे करू शकते? हे सर्व संयोग कसे असू शकते? सर्व मनुष्य, जनावर, पक्षी त्यांची रचना एकसारखीच आहे. त्यांना 2 डोळे, 1 तोंड आणि सर्व काही सारखे असते आणि हे दाखवते की हे सर्व काही एकमात्र सृष्टीकर्ताच्या द्वारे दाखवले. रोमिओ 1:1 त्याचा 20वं पद आपल्याला दाखवतं, कारण त्याचे न बघितलेले गुण ते त्याचे सनातन सामर्थ्य आहे आणि देवाचे सामर्थ्य त्याच्या
उत्पत्तीच्या आधीपासूनच बघण्यात आले आहेत आणि ते इथपर्यंत की निरुत्तर आहे. आपण जर उघड्या डोळ्यांनी पण पाहू तर देवाचे सनातन सामर्थ्य आणि देवाच्या स्वभावाला समजणं आणि जिवंत देवामध्ये विश्वास करणं हे सोपं होतं. संसाराच्या रचनापासूनच देवाने पवित्र आत्म्याच्या कार्यांना प्रकट केलं आहे. कुठलीच व्यक्ती देवावर विश्वास करण्यासाठी ज्ञानी होण्याचा एक बहाणा बनवू शकत नाही. देवाने माणसाला त्याच्या स्वरूपात बनवलं. उत्पत्ती 1:28 लिहिलं आहे, देवाने पुरुष आणि स्त्रीला आशीर्वाद दिला आणि त्यांना सांगितलं की ते पृथ्वीला भरून टाका, फलून आणि फुलून. जरी देवाने आपल्या वचनाच्याद्वारे ब्रह्मांड बनवलं तर त्याने मनुष्य जातीला कसं बनवलं? उत्पत्ती 2 7 अध्याय आपल्याला सांगतं, 7वं पद आपल्याला सांगतं की देवाने आदमला भूमीच्या मातीपासून बनवलं आणि त्याच्या नाकामध्ये त्याचा श्वास फुंकला. भूमीचा अर्थ आहे एक माती. जसा एक कुशल कुंभार तो मातीपासून किमती चिनी मातीच्या भांडं बनवतात. त्याची किंमत खूप $1,000पेक्षा लाखो $1,000पेक्षा मोठी असते. आपण त्या चिनी मातीपासून टाईल्स आणि भांडी बनवतात. मातीचे भांडीचे प्रकार आणि गुणवत्ता त्याच्या प्रमाणाने वेगवेगळे असू शकतात. तसंच देवांनी मातीपासून मानवाला बनवलं आणि त्याला जीवन दिलं. सर्वशक्तिमान देवाने माणसाला आपल्या स्वरूपात भूमीच्या जमिनीच्या मातीपासून बनवलं. ती किती उत्कृष्ट रचना आहे. देवाने मनुष्याच्या नथनातून जीवनाचे प्राण फुंकले आणि आदम जिवंत प्राणी झाला. जीवनाच्या श्वासामध्ये देवाचे मूल सामर्थ्य बघितले जाते. माणसाच्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये फ्लोरोसंट देणाऱ्या बल्बच्या माध्यमातून करू शकतो. एक बल्ब पण स्वतःहून जळू शकत नाही, चालू होऊ शकत नाही, म्हणून त्याला विद्युत प्रवाहाची गरज असते. आणि हे टी व्हीवरही लागू होते. टी व्हीची स्क्रीन चालू झाल्यानंतर ती कार्यरत होते. जी वीज असते ती त्याच्या स्रोताच्या माध्यमातून येते आणि ती प्रज्वलित होते. एक टी व्हीची स्क्रीन खूप साधी वाटू शकते, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या घटक असतात. देवाने आपल्या मनुष्याला मातीपासून बनवलं आणि त्याच्या बोटांनी त्यांनी त्याच्या हातांनी त्यांनी त्याची रचना केली आणि त्याच्यानंतर हाडं, नसा आणि उत्तक बनवले. बल्बामध्ये विजासारखे मनुष्यामध्ये जीवनाचे श्वास फुंकला आणि रक्त संचारित झालं, ज्याच्यामुळे श्वास घेणं आणि चालणं संभव झालं. देवाने माणसाच्या डोक्यामध्ये त्याची स्मरणशक्ती बनवली. जे काही बघतो ऐकतो ते सर्व त्याच्या स्मरणामध्ये एकत्रित होतं आणि त्याला स्मरणशक्ती म्हणतात. त्या स्मरणशक्तीचा उचित उपयोग आणि अनुपयोग करण्यामध्ये ते निहित आहे. वेळेबरोबर माणसाच्या ज्ञानामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये बदल झाला आहे. सर्वशक्तिमान देवाला जीवनाची श्वास फुंकणं आणि मातीमधून माणसाला बनवणं हे किती कठीण असेल हे आपल्याला. देवाला हे सर्व काही संभव आहे, जो काही शून्यामधूनही काहीही बनवू शकतो. देवाने एदनच्या वाटिकाला बनवण्यापेक्षा आधी आदमला जीवित प्राणी बनवलं आणि देवाने आदमच्या बागेवर अधिकार दिला. उत्पत्ती त्याच्या 15 पदामध्ये लिहिलं आहे. पहिल्या अध्यायात समाजामध्ये जगणे आणि काम करण्याची क्षमता आणि शाळेतनं मिळणारी शिक्षा आणि मार्गदर्शन त्याच्यावर सर्व काही निर्भर असते. आदमाला जेव्हा रचना केली गेली तेव्हा त्याचे प्रौढ आणि तशी रचनांबद्दल
सावधानपूर्वक शिकवलं की तो मैदानच्या वाटकेवर प्रभुता करू शकेल. जसे आई वडील आपल्या मुलांना खाण्याची शिक्षा देतात, पण ते काही गोष्टी खाण्यासाठी नकार देतात, तसंच देवाने आदमला पण आज्ञा दिली होती की तू वाटिकेतल्या सर्व फळांना तू खाऊ शकतो, पण चांगल्या आणि वाईटाच्या झाडाचे फळ तू कधीच खाऊ नकोस. आणि जसा वेळ गेला तसं आदम देवाच्या आज्ञेवर लक्ष देणं कमी केलं, म्हणजे दुर्लक्ष केलं, आणि त्याने ते फळ खाल्लं. जसं उत्पत्ती 2 अध्याय त्याच्या 17 पदामध्ये सांगितलं आहे की ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्याच दिवशी तुझा मृत्यू होईल. आदमची आत्मा ज्याने स्वामीची भूमिका पार पाडली होती आणि देव जो आत्मा आहे त्याचं संगती तुटली. आत्मिक नियम हे निर्धार करते की ज्याची तुम्ही मान्यता त्याचेच तुम्ही दास बनता. जेव्हा आदम चांगल्या आणि वाईटाच्या झाडाचे फळ खाले तेव्हा सर्व मनुष्य जाती पापामध्ये पडले. तर का देव जाणत नव्हता की आदम पाप करेल आणि चांगल्या आणि वाईटाच्या झाडाचे फळ खाईल? हे सर्वशक्तिमान देवाचे लोकांना परखणे आणि नरकामध्ये टाकणं मुद्दामून चांगल्या आणि वाईटाच्या झाडाला ठेवलं असं अजिबात नाही आहे. हे सर्व काही माणसाच्या पेरणीच्या प्रावधानाचा एक हिस्सा होता. हे सर्व मनुष्य जातीच्या प्रावधानाचे एक भाग होता. याचे उत्तर फक्त पवित्र शास्त्रातच भेटेल आणि फक्त बायबलच तुम्हाला देवाच्या योजनेला समजण्यासाठी मदत करेल. यामध्ये आपण देवाच्या रचनेला पाहिलं. देवाने माणसाची निर्मिती केली आणि आपण तो सर्वांवर प्रेम करतो. तुम्ही सर्वांनी देवाच्या प्रेमाला हृदयापासून समजा आणि दररोज त्याच्या अजून जवळ या. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. प्रिय स्वर्गीय पिता, आम्ही देवाला धन्यवाद आणि महिमा देतो, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी आणि सर्व गोष्टींना त्याची रचना केली. देव बाप्पा, तुम्ही माणसाची रचना केली आणि मनुष्य जातीची पेरणी सुरू केली की आम्ही देवाची खरी मुले बनू शकू. आम्ही तुमचे नाव उंचावर ठेवतो. सर्व दर्शकांना भरपूर अनुग्रह भेटावा आणि ते जिवंत प्रेमाला भेटावे आणि त्याचे अनुभव करावे. त्यांना एक शांतीपूर्वक जीवन जगण्याचे आशीर्वाद द्या. त्यांची मदत करा जे तुम्हाला ओळखत नाही आणि तुमच्यावर विश्वासही ठेवत नव्हते, की ते आतापासून विश्वास करतील की देवच सृष्टीकर्ता पिता आहे. देव बाप्पा, कृपया आम्हाला तुमची सुरक्षा द्या आणि आम्हाला एक सुरक्षित आणि शारीरिक आणि आत्मिक जीवनाबरोबर चांगल्या स्वास्थ्याचे आशीर्वाद द्या. देव बाप्पा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.